मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एपिसोडमध्ये। जसं की तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण प्रत्येक गृहिणीमध्ये हीच एक स्वतःची सुगरण अशी लपलेली असते आणि प्रत्येक सुगरणीच्या हाताची चव ही जगासमोर आलीच पाहिजे। मग आज पुन्हा एका नवीन गृहिणीच्या घरी नवीन रेसिपीसह आपण आलेलो आहोत। चला तर मग आपण त्यांची ओळख करून घेऊया। आई, तुमचं नाव सांगा। माझं नाव नंदा। नमस्कार, माझं नाव नंदा नामदेव लांजेकर। मी राहते वैभव वसत। बर, आणि आज आपण कोणता पदार्थ बघणार आहे? आज आपण मोकळ बनवू। मोकळ। तर आज आपल्याला आई मोकळ हा पदार्थ दाखवणार आहेत आणि मला वाटतं हा पदार्थ गोड आहे ना? गोड आहे। हा, तर आज गोडाचा पदार्थ आई आपल्याला दाखवणार आहेत। तर त्यासाठी आई बघूया आपण साहित्य काय काय वापरणार आहोत ते। सांगा। तांदूळ घेतले पाऊण पेला। बर। वेलची घेतली। गूळ घेतलाय। आणि खोबरं घेतलंय किसून। अच्छा, म्हणजे हे ओलं खोबरं वापरलंय ना? हा। बर। आणि पाणी 1 तांब्या पाणी ओतलंय। अच्छा। टोपात गरम करायला आणि त्याच्यात त्या गूळ टाकायचं। बर। तर आता हे तुम्ही पाणी आधी घेतलं होतं ना, ह्या टोपामध्ये 1 तांब्या पाणी घेतलंय म्हणाला। मग ते पाणी उकळलं म्हणजे कसं कसं केलंय तुम्ही ते? पाणी ओतलं, हा। पाणी उकळलं चांगलं चांगलं उकळ त्याच्यात उकळून घ्यायचं पाणी। हा, उकळून घ्यायचं पाणी। अच्छा। आणि त्याच्यात थोडासा डालडा टाकला। थोडासा डालडा टाकला तर माणूस तर तेल टाकलंय। बर। म्हणजे पाण्याला उकळी यायच्या अगोदर हे टाकायचं का? हो। तर बघा मैत्रिणींनो, इथं आईंनी सांगितलेली अतिशय चांगली म्हणजे टीप आहे, लक्षात ठेवायचं आहे हा पदार्थ करताना की आपण डालडा टाकलाय ना, त्याच्याऐवजी आपण तूप पण टाकू शकतो। हा, असेल तर टाकू शकतो। म्हणजे जसं आपण म्हटलं होतं ना की आपल्या घरातल्या साहित्यामध्येच आपण पदार्थ करायचा आहे, तर जर प्रत्येकाकडे तूप असेलच असं नाहीये, पण जर डालडा टाकायचा नसेल एखाद्याला तर तुम्ही तूप वापरू शकता, बरोबर ना? बरोबर। तर तूप 1 चमचा टाकायचं। हो, 1 चमचा टाकायचं। 1 चमचा टाका, एवढं टाका, मोठा चमचा म्हणजे असा एवढा। यानंतर आपण हा तांदळाचा रवा जो केलेला आहे तो टाकलेला आहे। आणि आता आईंनी सगळी जी आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले होते त्याच्यामध्ये आपण काय काय घेतलंय? बदाम आईंनी बारीक चिरून घेतलेले होते, बारीक बारीक कापून, आणि काळे मनुके। आता हे एक करणार सर्व। हा। त्याच्यानंतर कुकरला टाकणार। गोडाचा पदार्थ आहे मैत्रिणींनो, पण तरी सुद्धा बघा किती खमंग वास सुटलाय। की जसं आईने सांगितलं की सुरुवातीला पाणी उकळून घेतलेलं आहे तांब्याभर, आणि त्याच्यानंतर त्या पाण्याला उकळी येण्यापूर्वी तुम्ही डालडा किंवा तूप वापरू शकता असं सांगितलेलं आहे आईंनी। आणखीन त्याच्यामध्ये आपण मग बाकीचे पदार्थ म्हणजे जसं आई गुळ पहिला टाकून घेतलात ना? हो, गुळ टाकला, खोबरं टाकलं। हा, आणि त्यानंतर गूळ, खोबरं, मनुका आणि तांदळाचा गरा तो तयार केलाय तुम्ही तो? हो, तो टाकला। बर। तुम्ही बघताय, कारण आईंच्या अनुभव ह्या पदार्थाचा किती असेल विचार करा, कारण इतक्या सहजपणे त्या पदार्थ तो करतायत। कारण आपल्याला बऱ्याचदा नवीन गृहिणींना आत्ताच्या या काळामध्ये कुठलाही पदार्थ करायचं म्हटलं की आपल्याला किती तयारी करावी लागते, पण आईने इतक्या पटापट करायला घेतला म्हणजे खरंच जितकं त्यांचं वय आहे तेवढं नक्कीच त्याच्या स्वयंपाकाचा हा अनुभव नक्कीच आहे, आणि तो आपल्याला ह्याच्यामधून दिसतो। बरं, आता जो आपण हे पदार्थ करतोय ना, हा किती जणांना पुरतो? तरी किती जणांना? तसा म्हटलं तर थोडा सर्वांना पुरल, 50-60 माणसांना पुरतो। बर।
आणि हा जर पदार्थ केल्यानंतर आहे ना, म्हणजे आपल्याला समजा एक 2-3 दिवसासाठी किंवा तो का लगेच केल्या केल्या संपवायलाच लागतो, खराब वगैरे असं काही? नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं. अच्छा. आता तुम्ही बघितलं असेल की आईने सगळं साहित्य हे पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आई ते कसं घट्ट घट्ट होत आलंय का? हो, घट्ट घट्ट होणार. आणि मग कोणत्या आता मला सांगा, हे मिश्रण काढून आता थंड, म्हणजे बघा आता आईने इथे गॅस बंद केलेला आहे, म्हणजे मिश्रण तयार झालंय. तयार झालंय, कुकरला लावणार आता. हां, म्हणजे आता इथे मैत्रिणींनो पुढची प्रोसेस अशी आहे की जे मिश्रण आता टोपामध्ये तयार झालंय ते बघा, तुम्ही बघताय. आई इकडे पुन्हा एकदा दाखवा आपल्या सगळ्यांना व्ह्यूअर्स ना. हां, हे बघा, हे अशा प्रकारे तुम्ही बघताय. मस्त, खूप. आता हे जसं कन्सिस्टन्सी आहे त्याची, म्हणजे असा आता हे तयार झालं, हे कसं ओळखायचं? आपण तयार झालं असं ओळखायचं की हे बघा, भात आपण करतो की नाही, हा. आणि निंबूचं टाकतो या पद्धतीने. बर. आणि आता आपण पुढे कुकरला लावायचं आणि शिटी करायची. आता हे मिश्रण आपल्याकडे, जर तुमच्याकडे कुकरचं जे भांडं आहे नाही ते बघूया. हां, असं जर तुमच्याकडे भांडं असेल तर त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण काय करायचं? हे बघा, त्या भांड्यामध्ये आपले कुकरमधले जे डबे असतात त्यातलाच एक डबा आईने इथे घेतलाय आणि त्याच्यात असं होतं. अच्छा. वास पण खरंच खूप छान येतोय. अच्छा, म्हणजे पूर्ण तो तुम्ही सेट करून घेतलात ना त्याच्यामध्ये, त्या भांड्यात? हे बघा, आईनी सगळं मिश्रण जे तयार केलेलं होतं पातेल्यामध्ये ते ह्या आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये सगळं ओतून घेतलेलं आहे आणि तो चारही बाजूनी व्यवस्थित सेट करतायत त्या बरोबर. म्हणजे एखाद्या आपण केकच्या भांड्यामध्ये जेव्हा मिश्रण ओततो आणि ते सेट करतो ना, तसं सेम सगळं मिश्रण ह्या पातेल्यातील आईनी त्या ओके. म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी अशा असतात ना की ज्या खूप महत्त्वाच्या असतात ना कुठलाही पदार्थ करताना. त्यातली एक जरी गोष्ट कधी कधी, आता तुमचा तेवढा अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर, आम्हाला चमच्याची सवय आहे, पण तुम्हाला अगदी हाताच्या मापाने सगळ्या गोष्टी म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये घालायची सवय आहे बरोबर. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये जो गूळ वापरलाय ना, तो गूळ आपण एखाद्याला समजा गोड जास्त आवडत असेल तर आपण जास्त पण वापरू शकतो का? जास्त पण वापरायचं, पण जास्त वापरलं असतं ना त्याच्यात एकदम नरम नरम आणि होईल, एकदम असं फळफळीत असं काय वाटणार नाही. अच्छा अच्छा. हे कसं आता कुकरमधून काढलं की भात कसा होतो हां. त्या पद्धतीने. हा तयार झाला. अच्छा. नंतर मग असं काप काढायचं. अच्छा, आता आपण पुढे काय करणार आहे कुकरला? हा कुकरला लावणार. बर. शिटी करायची. हे बघा, आईंकडे कुकर आहे, त्या कुकरमध्ये आता त्या हा सगळं मिश्रण त्यांनी सेट करून घेतलेलं आहे आणि ते सगळं
नाही एवढे पिशवीवर ना पडीच नाही. हा, कुकरच्या खाली आपण तळाला किती, 1 तांब्याभर पाणी. पाणी एक तांबे म्हटलंय. हा. अच्छा, आता अशा तऱ्हेने आईने तो मिश्रण टाकलेलं सगळं, तो पूर्ण घातलेला जो डबा होता कुकरचा, तो कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवलेला आहे. हा, एक तांब्या खाली. अच्छा, आता शिट्ट्या करायच्या 3 कर 4 कर किती पण कमीत कमी आपण 3 ते 4 तरी शिट्ट्या केल्या पाहिजेत. 4 बरोबर. करायलाच पाहिजे. हा, म्हणजे आता त्या डब्यावरती आपल्याला थोडंसं आतमध्ये प्लेट किंवा झाकण ठेवायचं का त्या हो, डब्यावरती. हे बघ ठेवलंय. अच्छा, आपण ठेवलंय. हे बघ. हे बघा मैत्रिणींनो, असं त्या डब्यावरती व्यवस्थित बसेल असं झाकण हे व्यवस्थित आईनी ठेवलेलं आहे. कुकरचं झाकण लावून झालंय आणि आता आईनी पुन्हा एकदा गॅस सुरू केलाय आणि आता ही मोठी शेगडी आहे ना. हो, शेगडी हा, मोठी. आणि आता त्याच्यावरती हा कुकर आपल्याला ठेवायचा आहे. आता मला एक सांगा आई, ह्याच्यामध्ये तुम्ही आता एखाद्या कुकर नसेल तर मग कसं करायचं. टोपात आपण करू शकतो, पण मग त्याचे जसं म्हटलं शेवटी तर त्याचे आपण कापं म्हणजे चिरू शकतो का. करू शकतो म्हणजे ती काढू शकतो का आपण. तो जाडा पाहिजे. अच्छा, हातात नाही पाहिजे. हा बघा, म्हणजे टोप जसं सांगितलं की सगळ्यांकडेच काही कुकर असतो असं नाही म्हणतात आई. मग अशा वेळी आपण टोप घेऊ शकतो आणि टोपामध्ये पण करू शकतो हा पदार्थ. फक्त एवढंच की टोप हा जाड पाहिजे, जाड बुडाचा पाहिजे, खाली लागायला नाही पाहिजे. बरोबर. अच्छा, म्हणजे तो करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जाड बुडाचा चांगल्या प्रकारचा जर टोप असेल तर हा पदार्थ आपण जर कुकर नसेल आपल्याकडे तर आपण त्या टोपामध्ये करू शकतो. आणि जसं टोपाच्या खाली एक असा आपला तवा ठेवायचा, तर जर्मनचं ताट बीट काहीतरी असं ठेवायला लागेल, कारण तो लागायला नाही पाहिजे. बर, गुळ असतो की नाही, मग तो गुळ खोबरं असं एकटे जाऊन कसं. बर, तसं नाही. पहिला अगदी शिरा आपण बनवतो तसा बनवून तो सगळं मिक्सच करून घ्यायचं. हा, आणि मग दुसऱ्या बाजूला आपण तो तवा ठेवून म्हणजे तवा गरम करून घ्यायचा, गरम करायचा. हा, टोप आपण त्याच्यावरती उचलून ठेवायचा. मग आणि तो भात तुमचा कसा आंबरेला घातला की तसा तो होतो. आणि तरी पण किती वेळ लागतो हे पदार्थ करायला तुमच्या अंदाजाप्रमाणे. आता कुकरला शिट्या येतात. हा, बरोबर. भात ते कसं भातासारखाच येतो. आता कसा झाला होता पूर्ण, पण तो भातासारखाच झाला की नाही. थोडा आणि पाणी मारलं असतं की तो वडा. बरोबर आहे. पण ते मी कुकरला लावणार होती म्हणून तो मी पाणी मारलं नाही. अच्छा, हा. आणि ते कसं पाणी मारतं पण वरण आणि वरती परत ताटात पाणी ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. आणि त्याच्या भात कसा ठेवतो आणि आता कुकरला लावायचं म्हटलं तरी आता आपल्याला कमीत कमी हा पदार्थ त्याच्यामध्ये करण्यासाठी किती वेळ लागेल. आताच मी कुकर ठेवला. किती मिनिटं झाली. अच्छा, म्हणजे ते तुम्ही आता ह्याच्यावर केला असेल कमीत कमी अर्धा तास, 15 मिनिटं 20 मिनिटं बस. अच्छा, म्हणजे बघा हा पदार्थ मोकळ जो तांदळाच्या गऱ्यापासून आपण म्हणू शकतो तर त्याला कमीत कमी तरी आईने सांगितलं की 15 ते 20 मिनिटं. 20 मिनिटं. जर कुकरला लावलं असेल तर 15 ते 20 मिनिटं. आणि जर टोपामध्ये करायचं म्हटलं आपण तर नेहमीसारखं पण थोडासा वेळ लागेल. एक अर्धा तास मला वाटतं लागू शकतो, कारण आपल्याला असतं. बरं, आता मला एक सांगा की तुम्ही या पदार्थामध्ये मेन जो पदार्थ वापरलाय गोष्ट तो म्हणजे तांदळाचा रवा. आता तो तांदळाचा रवा नेमका कसा तयार केलाय तुम्ही ते सुद्धा सांगा. मी तांदूळ पहिले घेतले, ते धुतले, सुकवले, भाजले आणि त्या भरडले, ते मिक्सरवरती बारीक केले. अच्छा, चालले. त्याच्यानंतर परत ते
मोजून घेतले आणि परत त्याच्यात टाकले. अच्छा, तर ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण जेव्हा पदार्थ तयार करताना साहित्यांमध्ये तांदळाचा रवा किंवा ज्याला आपण तुम्ही गरा म्हणू शकता, पण तो कसा करून घेतलाय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा कदाचित रव्यासारखा पण असतो, बारीक होतो हा. तांदूळ, नाही तर थोडा जाडा पण असतो तांदूळ. अच्छा. बारीक आपल्याला पाहिजे असतो तांदूळ, हम्म. तो त्याला जास्त टाइम लागतो, म्हणजे त्याला जास्त फुलायला वेळ लागतो. फुलायला बिळायला असं खाली लागत होतं. हा हा. आणि जाडा असलं तर तेवढा काय टाइम लागत नाही. अच्छा, तर याचा अर्थ आईनी हे जे तांदूळ वापरलेले आहेत ते तांदूळ पहिल्यांदा व्यवस्थित धुवून घेतलेत, त्याच्यानंतर ते सुकवलेले आहेत आणि भाजून ते तांदूळ भाजून घेतलेले आहेत. बघा, आईने सांगितलं बरोबर ना. आणि तांदूळ भाजून घेतल्यानंतर मग ते मिक्सरवरती बारीक दळून घेतलेले आहेत. ते बारीक दळून घेतल्यानंतर पुन्हा परत चाळून सुद्धा घेतलेले आहेत. म्हणजे मैत्रिणींनो, ही खरंच खूप अशी महत्वाची टीप आहे की खाली पीठ पडलेलं असतं हा. ना, ते फक्त घ्यायचं नाही. आणि बरोबर. रव्यासारखं पडलेलं असेल ते घेतलं तरी चालतं. अच्छा. पण जास्त तुम्ही बारीक केलं तर जास्त पीठ बारीक पडतं, बरोबर. ते मग चांगलं येणार नाही. अच्छा, म्हणजे हे लक्षात आपल्याला घ्या सगळ्यांनी की जे चाळताना आपण आहे ना जे पीठ खाली पडणार आहे तर ते पीठ आपल्याला घ्यायचं नाही आहे. याच्यासाठी तो वरती जो रवा थोडासा जाडसर राहणार आहे, तर तो रवा आपण काय केलेला आहे, आईने ह्या पदार्थामध्ये वापरलेला आहे तांदळाचा गरा, तर तो आपल्याला वापरायचा आहे. आणि म्हणूनच आईने काय सांगितलं की जास्त बारीक पण दळू नका, मध्यम मध्यम, म्हणजे थोडासा जाडसर, जसा आपण रव्यामध्ये बारीक रवा आणि जाड रवा असतो ना, तसा जाड रवा आपल्याला इथे काय करायचं आहे, तयार करायचा आहे. आणि तरच तो केक सारखा फुलणार आहे. अदरवाईज आईने सांगितलं की जर बारीक दळलात तर तो थोडासा खाली लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे महत्त्वाची टीप आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये प्रमाणामध्येच गुळ वापरायचा आहे. तरी पण तुम्ही किती गुळ वापरले ताई? मी पावणे 2 वाट्या त्याचे पेले. अच्छा, पेल्याने म्हटलं तर आईने पावणे म्हणजे 2 पेले गुळ वापरलेला आहेत. आणि जर किलोच्या प्रमाणात म्हणाल तर जवळजवळ 1.25 किलो गुळ वापरलेला आहे. पाऊण किलो गुळ आईने वापरलेला आहे. आणि जास्त गुळ वापरला तर तुम्ही काय म्हणालात की एकदम नरम होणार, मग तो होणार नाही. तर ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे मैत्रिणींनो, कारण आपल्याला बऱ्याच मी तुम्हाला म्हटलं की नाही की खरंच मोकळ हा पदार्थ सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकला या. आणि म्हणूनच मला जेव्हा आईने सांगितलं की मी हा पदार्थ करून दाखवणार आहे, तेव्हा मला खरंच खूप उत्सुकता वाटली, कारण मी ऐकलेलं तर पहिल्यांदाच होता. आणि ज्या पद्धतीने याची प्रोसेस आईनी केलेली आहे, कारण वाटतं आपल्याला एखादा पदार्थ तो तेव्हाच चवीचा होतो जेव्हा त्या पदार्थाच्या मागे करण्याची मेहनत ही खूप मोठी असते. जसं की ते तांदूळ धुण्यापासून ते भाजण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी. आणि आत्ता तो कुकरला पदार्थ तयार होतोय, म्हणजे विचार करा की आईने त्या पदार्थाच्या मागे किती मेहनत घेतलेली आहे. म्हणजे वाटतं इतकं, जेव्हा आपण एखाद्या पदार्थाची चव घेतो आणि तो छान होतो, तर तो छान होण्यामागे सगळी मेहनत असते की जेव्हा ते तुम्ही बरोबर ती गोष्ट जेव्हा करता प्रत्येक पदार्थाच्या अगोदर, आणि तेव्हाच तो त्या सुगरणीच्या हाताला आणि त्या पदार्थाला नक्कीच चव असते. तर जसा आईंना तुम्हाला माहितीच असेल की आता बऱ्यापैकी मला वाटतं तुम्ही अजून म्हणजे तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे. अच्छा, आणि मग तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे आता मला सांगा तुमच्या घरामध्ये तुमच्या हातचा सगळ्यात जास्त पदार्थ कोणता आवडतो? तरी पण व्हेज नॉनव्हेज मध्ये दोन्ही पण ती बघा. अच्छा, तर आपण त्यांच्या नातीला विचारूया. विना ये खाली बघितली तिकडं नाही. तू विना मला सांग. हा बरं विना, आता मला सांग आजीच्या हातचा सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडतो ग? बटाट्याची भाजी. वा. आणि नॉनव्हेज मध्ये चिकन आवडतं. वा मस्त. मग मला सांग की आजीला आई म्हणतेस की आजीच म्हणतेस? आजीच म्हणतेस. बटाट्याची भाजी तुला खूप आवडते व्हेजमध्ये, आणि नॉनव्हेजमध्ये आईने केलेलं चिकन आवडतं आजीनं. वा मस्त. तर बघितलं मैत्रिणींनो, म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो ना की त्या जसं तुम्हाला म्हटलं की ह्या फक्त जर ज्या गृहिणीच्या आपण घरी आलेलो आहोत तर त्या आजी आहेत, त्याशिवाय त्यांच्या म्हणजे त्या एक आई तर आहेतच, शिवाय त्यांच्या घरी त्यांच्या सुनबाई पण आहेत आणि दुसरी एक छोटीशी नातसुद्धा आहे. जसं की तुम्हाला म्हटलं की साधी तर मला लागतात बटाट्याची भाजी, म्हणजे नक्कीच बटाट्याची भाजी ही काय नॉर्मल सगळी जरच करतात, पण आईच्या हातची चव, आजीच्या हातची चव ते बटाट्याला लागते तेव्हा मला नक्कीच ती बटाट्याची भाजी ही चविष्ट होत असते. तर मैत्रिणींनो,
जर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एका नवीन गृहिणीसह आणि नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा मी हजर होणार आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंडळी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आता त्यातला डबा काढते बाहेर. म्हणजे मगाशी जो कुकर आपण ठेवलेला होता तो 4 शिट्ट्या झाल्यानंतर आता खोललं. खोल. हा म्हणजे कुकर थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर आता आई त्यातला जो डबा आहे हा बघा हा बघा डबा बाहेर. काढलेला आहे. आता आपल्याला हा गार होईल सगळं. थांबा. आता आपल्याला तो शिजल्यानंतर कसा तयार झालाय बघा. हा बघा. हा बघा मैत्रिणींनो, म्हणजे आता तो पूर्णपणे सेट झालेला आहे आणि अशा प्रकारे तो कुकरमध्ये शिजल्यानंतर केक कसा जसा तयार होतो तसाच काहीशा प्रमाणामध्ये हा तयार होतोय. बरोबर. तर आता आता आपण याच्या पुढे काय करणार आहोत? त्याला गार करूया. थंड थंड झाला नाही तो. आता म्हणजे तो डबा पण आपल्याला थोडासा थंड होण्यासाठी आपण आम्ही लवकर थंड व्हायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये आईनी परात घेतली आहे आणि परातीत डबा ठेवलात ना? डबा परातीत ठेवलाय हा. आणि जरा गार पाणी होतं. हे तो लवकर थंड होईल. लाईट आहे ना तिथं मग त्याचा फॅन खाली गेला असं. तर अशा तऱ्हेने तुम्हाला जसं सांगितलं की तांदळाचं मोकळ हे आता आईनी कुकरमधून काढून ते तो डबा थंड करायला ठेवलाय. बरोबर ना? बरोबर. आणि आता आपण तो थंड झाल्यानंतर काय करायचं आहे, त्याचे केक सारखे स्लायसेस आपण काढू शकतो आणि तो आपण नंतर मग तो खायला तयार आहे. बरोबर. बरोबर. तर आई पुन्हा एकदा तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही अतिशय आवडीने आणि माझ्या या चॅनलला प्रतिसाद दिलात आणि तुम्ही तुमची रेसिपी दाखवण्यासाठी तयार झालात. त्याबद्दल तुमचे मनापासून माझ्या चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद.